मालवणचे जे काय आहेत ना काजू ते लगेच लागतात. आंबे काजू बिजू सगळे लगेच पकडतात तिकडचे. मोर वगैरे लगेच पकडतात. आणि हे बघा आमचं मला एकच हे वाटत नाही मित्रांनो, काय माहिती आहे इकडे एवढं ऊन पडतं डोक्या आणि तापतात डोके, तरीच ना या उन्हामध्ये कसं झाडं कसं जगते, कसं जगतात ते विचार करा तुम्ही. कसं जगतात ते बघा ना. काय त्यांना जर त्याने तुम्ही पाणीसुद्धा नाही घातलं ना तरी ते आरामात जगतील ते. हां तरीसुद्धा आम्ही पाणी घालतो त्यांना तरी इतके चांगले पीक देतात ते. आणि तर आमचे अर्धेहून जास्ती तर काजू आमचे आलेले आहेत. तर परवापासून काढायला घ्यायला पाहिजे. हे बघा मित्रांनो किती केवढं काजू बघा. पूर्ण एरिया आमचं इकडनं पूर्ण खूपच एरिया आहे. 20 एकर जमीन आहे. पण पूर्ण काजू बिजू लागलेले आहेत भरपूर. आंबे काजू वगैरे सगळे. बघितलं मित्रांनो दगड केवढं मोठे मोठे दगड आहे इकडचे. पूर्ण मालवण एरिया म्हणजे ना पूर्ण दगडाने भरलेलं आहे इकडे. आणि हे बघा इकडे पूर्ण काजूच आहे. बघा तुम्ही पाठी बघतात ना कशी हिरवीगार पूर्ण काजूचे फक्त झाडं तुम्हाला हिरवीगार दिसतात. पण हे गवत बघा, गवत तुम्हाला सुकलेलं दिसतं. हे बघा पूर्ण गवत सुकलेलं दिसतं. आणि आपलं बघा कुठे कुठे लांब एक झाड बिडं लागलेले सगळे हिरवे दिसतात. आणि मध्ये तुम्हाला अजिबात कुठे हिरवं गवत सुद्धा दिसत नाही तुम्हाला. जरासुद्धा गवत नाही दिसत तुम्हाला हिरवं. आणि बाकीचे बघ पाठीमागे बघ पूर्ण तिकडे आंब्याचं झाड आहे. पूर्ण केवढं सावली देतं माहिती आहे ते आंब्याचं झाड. एक आंब्याचं झाड म्हणजे काजूचं झाड सगळी एक केवढी सावली देतात. इतकी त्याच्यात आतमध्ये पानं भरून येतात. त्यांना पाणीसुद्धा घालत नाही तरी त्यांच्या एवढी ना शक्ती आहे ना त्यांनी ते जिवंत राहायची इकडनं. आपले ना भावरपूर म्हणजे मालवणच आहे. भावरपूर मालवणच म्हणजे सगळं कोकणच आहे. पण झाडं जगतात ना हे बघा झाडं जगतात ना ते मालवण. आणि मी मातीत जर लावलंच ना हे झाडं बिडं तर मातीत लगेच जगत नाही. काय जातं मध्ये जगत नाही ते मरतात. किडे लागतात वगैरे बिडे लागतात असं होतं. हो मन कसं इकडे कसं काय ते मला कळत नाही. पूर्ण दगडच आहे. दगडामध्ये कसं काय जगत झाडं काय माहीत नाही. थांबा तुम्हाला हे बघा आमचे आंबे लागायला सुरुवात झाली आता. हे बघा एवढं एकच झाड आहे ना एवढी सावली देतो. हे बघ एवढं खूप बरं वाटतं ना. एवढं बरं वाटतं ना या सावलीत नाही येऊन खूप बरं वाटतं. एवढी थंड वारा असा बर्फ असल्यासारखं एवढा. आता तर मला वाटतं की इकडे झोपून टाकू. पण आता नको घराला जायचं मला. टाईम होतं मी आरडणार मला. आणि मित्रांनो परत इकडे मालवणला कसं म्हणजे ना फिरताना वगैरे नाही इकडे आम्ही फिरताना वगैरे सांभाळून फिरायला पाहिजे. कारण कसं माहिती